की मला व्यवसाय कशा पद्धतीने करायचा. ठीक आहे, तर मग मी जर पार्टनरशिप मध्ये करणार असेल तर तुमच्याकडे पार्टनरशिप फर्मचा ऑप्शन आहे. इंडिव्हिज्युअल एकटा करणार असाल, समजा तुम्ही आहात, तुम्ही घरगुती एक व्यवसाय सुरू करताय किंवा तुम्हाला एक स्मॉल स्केल बिझनेस सुरू करायचा. ठीक आहे, अशा वेळेस तुम्ही एकटे असाल तर याला प्रायमरी जर मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस सेक्टरचा बिझनेस असेल तर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. पहिलं बेसिक डॉक्युमेंट आहे एंटिटी फायनल करा. जर एकट्या असाल तर वेगळं काही करायची गरज नाही, एंटिटी रजिस्ट्रेशन सेपरेट करायची गरज नाही. उद्यम केलं, उद्यम मध्ये तुमचा प्रश्न सुटेल. उद्यम झालं, पहिलं बेसिक रजिस्ट्रेशन. मग तुम्ही कुठे राहता, तर समजा तुम्ही महानगरपालिकेत राहता, नगरपालिकेत राहता, नगर परिषदेमध्ये राहता, ग्रामपंचायत मध्ये राहता, तिथलचं एक लोकल अथॉरिटीचं जिथे कुठे व्यवसाय करणार त्या लोकेशनचं एनओसी. बऱ्याच वेळा बिझनेस सुरू करण्याची इच्छा असते, पण त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन काय लागतं, लायसन काय लागतं, किंवा रजिस्ट्रेशन काय केलं पाहिजे हे समजत नाही. तर अशा वेळेस तुम्ही काय सजेस्ट कराल? बेसिकली बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याकडे आता मागच्या 15 वर्षात जेवढी लोक चावडीला येतात, तर पहिला प्रश्न असतो की हा बिझनेस सुरू करू का, दुसरा प्रश्न असतो की याला डॉक्युमेंट काय लागतं. बरोबर. आज आपण सेग्रिगेट करू, म्हणजे ही संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घेऊ की नक्की काय काय डॉक्युमेंट्स कोणत्या सेक्टर वाईज लागतात. कारण प्रत्येक सेक्टरला वेगवेगळी कागदपत्र आहेत. जसं फूड सेक्टर असेल तर वेगळं आहे, अदर दॅन फूड सेक्टर असेल तर वेगळं आहे, अजून काही इंडस्ट्रियल कमर्शियल बिझनेस असतील तर त्याला सुद्धा वेगळं आहे. तर एक सोपं उदाहरण घेऊन मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की समजा तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा आहे, राईट, तर पहिले तुम्हाला समजा एखादी गृहिणी असेल तर ती इंडिव्हिज्युअल असते. बरोबर. तर तुम्हाला हे ठरवावं लागेल की तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात, म्हणजे एकटे करणार आहात, बचत गटात करणार आहात, किंवा तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी करून करणार आहात, का तुम्ही पार्टनरशिप मध्ये करणार आहात, किंवा काही लोकांचं असं असतं की आम्ही 2 मैत्रिणी आहोत, आम्ही 2 मैत्रिणी करणार आहोत. काही जणांचं असं असतं की नवरा बायको आम्ही दोघं मिळून ती फर्म आम्हाला करायची. ठीक आहे, तर याला म्हणतो एंटिटी रजिस्ट्रेशन. एंटिटी पहिले कन्फर्म करायला पाहिजे की मला व्यवसाय कशा पद्धतीने करायचा. ठीक आहे, तर मग मी जर पार्टनरशिप मध्ये करणार असेल तर तुमच्याकडे पार्टनरशिप फर्मचा ऑप्शन आहे. इंडिव्हिज्युअल एकटा करणार असाल, समजा तुम्ही आहात, तुम्ही घरगुती एक व्यवसाय सुरू करताय किंवा तुम्हाला एक स्मॉल स्केल बिझनेस सुरू करायचा. ठीक आहे, अशा वेळेस तुम्ही एकटे असाल तर याला प्रायमरी जर मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस सेक्टरचा बिझनेस असेल तर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. नंबर 1 म्हणजे सगळ्यात पहिलं बेसिक डॉक्युमेंट आहे एंटिटी फायनल करा. जर एकट्या असाल तर वेगळं काही करायची गरज नाही, एंटिटी रजिस्ट्रेशन सेपरेट करायची गरज नाही. उद्यम केलं, उद्यम मध्ये तुमचा प्रश्न सुटेल. नंबर 1 जर उद्यम झालं, पहिलं बेसिक रजिस्ट्रेशन. मग तुम्ही कुठे राहता, तर समजा तुम्ही महानगरपालिकेत राहता, नगरपालिकेत राहता, नगर परिषदेमध्ये राहता, ग्रामपंचायत मध्ये राहता, तिथलचं एक लोकल अथॉरिटीचं जिथे कुठे व्यवसाय करणार त्या लोकेशनचं एनओसी. ओके. म्हणजे तुम्ही शहरात राहताय तर तुमचा जो घराचा सर्वे नंबर असेल त्या सर्वे नंबर वरती अमुक अमुक व्यवसाय सुरू करण्यास व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र मिळालं पाहिजे लोकल अथॉरिटीचं. ठीक आहे, जी कोणती असेल ती. दुसरं डॉक्युमेंट. तिसरं डॉक्युमेंट आहे, आता जर फूडवाला व्यवसाय असेल तर तुम्हाला FSSI चं रजिस्ट्रेशन, फसाईचं रजिस्ट्रेशन घेणं. फूडचा नसेल तर सगळीकडे FSSI नाही लागत. खूप लोकांचं कन्फ्युजन आहे की त्यांना वाटतं की FSSI सगळीकडे लागतं. तर ह्युमन कन्झम्पशन आणि आता काही ठिकाणी अॅनिमल कन्झम्पशनला पण FSSI लागतं. जसं कॅटल फीडला आता FSSI चं BIS नावाचं एक रजिस्ट्रेशन आलं, पण आपण सध्या समजून घेण्यासाठी फूडला म्हणू. सो फूडला FSSI लागेल, नॉन फूडला FSSI लागणार नाही. इथपर्यंत क्लिअर? FSSI मध्ये 3 प्रकार पडतात. एक असतं रजिस्ट्रेशन. तुमचा छोटा व्यवसाय असेल, ठीक आहे, बऱ्याचशा लेडीचं असतं बघा, घरगुती मला करायचंय किंवा मी छोट्या ह्याच्याने सुरुवात कर, 12 लाखाचा अर्थात हे जे आता सांगतो ना याच्यात सारखे वेगवेगळे अपडेशन होतात, त्यामुळे हीच गोष्ट फॉलो करा असं मी नाही म्हणणार. पण जेव्हा कधी तुम्ही तुमच्या बिझनेस रजिस्ट्रेशन कराल तेव्हा चावडीच्या हेल्पलाईनला फोन करून आताच्या अपडेटेड गोष्टी ऍप्लिकेशन करताना करा. कारण आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटीज मध्ये असिस्टंट आपण प्रोव्हाइड करतो. असिस्टन्स म्हणजे लायसन्स काढून देण्यामध्ये, त्याचं ऍप्लिकेशन काढून देण्याचा अर्थ ऍप्लिकेशन करण्यामध्ये किंवा या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण हेल्प करतो, राईट. बट सगळ्यात महत्वाचं काय या प्रोसेसमध्ये की ज्यावेळेस ते त्यावेळेसचे नियम बघावे लागतील काय आहे ते. FSSI मध्ये पहिले तर रजिस्ट्रेशन छोट्या स्केलवरती, पण त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्यापुरतच काम करताय, तुमच्या किंवा तुम्ही लोकलला करताय. समजा तुम्ही आता नगरमध्ये राहता
तुम्हाला उद्या वाटलं की तुमचं प्रोडक्ट आहे, तुमची आता डाळ बनवत आहे, तुम्हाला जर पुण्यातून मागणी आली तर त्यावेळेस तुम्हाला ना स्टेटचं लायसन काढावं लागेल. ओके ओके. जिल्हा बदलल्यावर ओके. तुम्ही जर का जिल्ह्याच्या बाहेर जाता, आता हा प्रॉब्लेम मेजरली येतो कोल्हापूरवाल्यांचा किंवा बाउंड्रीवर जी गाव आहेत, राईट. बाउंड्रीवाल्यांचं काय होतं की कोल्हापूर आहे आणि बेळगावला मटेरियल पाठवायचं, मग आपल्याला लागेल सेंट्रलचं लायसन, कारण तुम्ही स्टेटचं बदलताय, स्टेट बदलताय, राईट. आता एक्सपोर्ट साठी वेगळं एक लायसन आहे IAC. FSI मध्ये पण आता एक वेगळं अमेंडमेंट केलं असं मी ऐकलं की एक्सपोर्ट साठीचं एक वेगळं लायसन आहे, सेंट्रल आणि एक्सपोर्ट असं वेगळं लायसन आहे. सो फूड मध्ये खूप प्रकार आहेत, ते शांतपणे त्याचा प्रत्येक रजिस्ट्रेशन किंवा लायसनचे रूल वेगवेगळे आहेत, नियम आहेत. हे सगळं अगोदर प्रॉपर माहिती पाहिजे. आपल्याकडे बऱ्याच वेळा आपण ते अगोदर सगळं कन्सल्ट करतो, मगच ऍप्लिकेशनला हेल्प करतो. चावडीची स्पेशालिटी की बिझनेस पण कळतोय, म्हणजे बिझनेस हे आपल्याला माहिती आहे आणि त्याला काय लागणार बेसिक डॉक्युमेंटही माहिती आहे. बऱ्याच वेळा बाहेर आपण जेव्हा एखाद्या केंद्रावर जातो किंवा सेंटरला जातो, तिथे काय होतं, त्यांना काही माहित नाही, ते तुम्ही सांगितलं की ते म्हणतात हा, मग आपल्याला त्यातलं काही डिटेल माहित नसतं, मग आपण अडचणीत येतो. त्याचं एक उदाहरण पण मी पुढे जाऊन देणार आहे की डॉक्युमेंट न काढल्याचे दुष्परिणाम काय, राईट. आपल्या सेक्टरला लागणारे सगळे न काढल्याचे दुष्परिणाम काय. तर मी रिपीट करतो, पहिलं उद्यम आहे, दुसरा आहे शॉप ऍक्ट, पहिलं उद्यम आहे, दुसरा आहे लोकल अथॉरिटीचं NOC, तिसरा आहे FSI. आता चौथं आहे बेसिक एक पॅकेजिंग लायसन्स आपण म्हणतो की वेइंग स्केल डिपार्टमेंट कडून आपण एक पॅकेजिंग लायसन, की आपला जो वजन काटा आहे की आपलं जे पॅकेजिंग आहे ते सगळं अप्रूव्हल करून घेणं. साध्या पॅकेजिंगला पण काढावं लागेल का, ट्रान्सपरंट? तुम्ही साध्याची व्याख्या काय तुमची? साधी ट्रान्सपरंट पिशवी नाही का आपण बचत गटांची जशी असतात? हो, हे सगळे लायसन्स तुम्ही साध्या पिशवीत जरी करताय, तुम्ही चांगलं पॅकिंग करून करताय, याच्याशी त्याचा काही संबंध नाही, तुम्हाला हे सगळं करणं आहे. ओके, राईट. म्हणजे बऱ्याच लोकांचा हा तुमचा प्रश्न खूप छान आहे, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही आता छोट्या स्केलवर करतोय, आता आम्ही पिशवीतच घालतोय, आम्हाला कशाला लायसनची गरज. तुम्ही जर प्रोडक्ट बनवताय तुम्हाला लायसनची गरज. सगळ्यात महत्व, अगदी घरगुती म्हणा किंवा कमर्शियल इंडस्ट्रियल म्हणा, कमी कॅपॅसिटी असली तरी कसंही असेल तरी लागणार. ठीक आहे. सो ते पॅकेजिंग लायसन्स होतं. पाचवं, मग आता तुम्ही ब्रँड करणार आहात का, राईट. तुम्ही जर तुमच्या पॅकिंग वरती नाव टाकणार असाल तर मग ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन इज नेसेसरी. ट्रेडमार्क कॅटेगरी वाईज असतात, लोगोचा ट्रेडमार्क वेगळा होतो, नावाचा ट्रेडमार्क वेगळा होतो. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्याला डिव्हाइस मार्क आणि वर्ड मार्क असं आपण म्हणतो. तर प्रोडक्ट वाईज आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण समजू की माझा नाव डाळ किंवा मसालाच म्हटलं जसं मगाशी, डाळ मसाला एकच कॅटेगरी आहे. तुम्ही जर डाळ बनवताय, वाक्य आहे का, आणि तुम्हाला आता हॉटेल पण त्या नावाचं करायचं, असं नाही होऊ शकत. अच्छा, ओके. सो तो एक मेजर सीन आहे. आपण ट्रेडमार्कची एक वेगळी पण व्हिडिओ केली, मला असं वाटतं ही व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच लोकांनी ती व्हिडिओ बघा, कारण नावात बऱ्याच लोकांचा गोंधळ आहे, तर त्या व्हिडिओत मी ते सविस्तर सांगितलं. सो ट्रेडमार्क एक कंपल्सरी लागतो. याच्यानंतर GST रजिस्ट्रेशन एक आहे, म्हणजे आता गव्हर्नमेंटचं ते आहे, तर त्याच्यात काही एक्सेप्शन्स आहेत, पण मी युजली रिकमेंड करतो की GST करून घ्या, कारण आपण माल खरेदी करताना, मशिनरी खरेदी करताना आपल्याला GST द्यावा लागतोय, राईट. सो मग ते त्याचं गणित तुम्ही तुमच्या लेवलला बघा, म्हणजे मग तुम्हाला अडचण येणार नाही पुढे जाऊन. हे 5-6 लायसन्स आहेत, हे बेसिक आहेत. ओके. आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात तेव्हा हे लायसन, राईट. आता आपण ट्विस्ट करू आणि तुम्ही पार्टनरशिप आहात. सो एंटिटी मध्ये तुम्हाला पार्टनरशिप फर्म रजिस्टर करावी लागेल, ठीक आहे, किंवा तुम्ही LLP करू शकता, लिमिटेड लायबल पार्टनरशिप, किंवा तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड करू शकता. ओके. आता इथे बऱ्याच लोकांचा गोंधळ आहे. लोक म्हणतात की आपण कंपनी टाकून देऊ, कारण ते कंपनी असल्यासारखं भारी वाटतं. तर माझं एक इथे खूप प्रांजळ मत आहे की तुमचा बिझनेस त्या कंपनीच्या एंटिटीवर डिपेंड असेल तरच तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड सारख्या फॉर्मॅटला जा, अन्यथा तुम्ही पार्टनरशिप फर्म करा, रजिस्टर्ड पार्टनरशिप फर्म. आता फरक काय तो खूप लोकांना माहित नाही, म्हणून स्पेसिफिकली सांगतो. रजिस्टर्ड पार्टनरशिप फर्म आणि नुसते जे वर्षानुवर्ष नोटरी पार्टनरशिप फर्म चालतात, त्याच्यात फरक काय. तर आपल्याकडे जुन्या काळी असं चालायचं किंवा बरेच जण अजूनही करतात. एक आपण काय करतो, पार्टनरशिप करायची आपल्या दोघांना, आपण नोटरीकडे जातो आणि एक अग्रीमेंट करतो बॉन्ड पेपर होते. हिला कायदेशीर कोणतीच मान्यता नाही असं सांगितलं जातं, राईट. तर मग हे उद्या कोर्टात स्टँड नाही करत, आणि त्याच्यात आपलं सेपरेट पॅन कार्ड तयार नाही होत. इंडिव्हिज्युअल तुम्ही जेव्हा करताय, इंडिव्हिज्युअल म्हणजे उद्यम तुमचं एकट्याच निघालं, तेव्हा तुमच्या बिझनेसचं वेगळं पॅन कार्ड नसतं निघालेलं, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यात होणारा जो सगळा रेव्हेन्यू तो तुमच्या पॅन कार्डला अटॅच आहे. फाईन. छोट्या लेवलला ठीक आहे, 10 लाख 15 लाखापर्यंत ठीक आहे एक वेळेस, ते इन्कम टॅक्सला तुम्हाला दिसेल, GST सेपरेट दिसेल. आता जेव्हा तुम्ही
एक स्केल करायला लागतं, मोठा बिझनेस व्हायला लागेल, मग मी रिकमेंड करेल पार्टनरशिप फर्म जर झाली तुमची, गुड ऑप्शन. वेगळं पॅन कार्ड निघतं, म्हणजे फर्म जे उत्पन्न करेल त्याचा जीएसटी वेगळा कट होईल, त्याचा इन्कम टॅक्स वेगळा असेल, तुमचं वैयक्तिक उत्पन्न वेगळं असेल. इथपर्यंत विषय क्लिअर. सो हा मोह टाळला पाहिजे की यार आपण प्रत्येक वेळेस ते प्रायव्हेट लिमिटेड करावं. खूप लोकांना त्यातले कंप्लायन्सेस कळत नाही. आपण त्या प्रोसेस मधून गेलो, सुरुवातीला कळत नाही आणि मग सारखं ते कंप्लायन्स होतात आणि मग आपण वैतागतो, मग आपल्याकडून काही ना काही राहून जातं. मग ते हे करायचं ते करायचं ते करायचं, वर्षभर ते प्रोसेस चालू असते. त्यात काही गव्हर्नमेंटची चूक नाही ना, गव्हर्नमेंट तुम्हाला म्हटलं थोडी होती की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड करा, ते आपली चूक होती ऍक्च्युअली की आपण करतो. आपल्याला सुरुवातीला वाटतं की होऊन जाईल, नंतर गडबड होते. म्हणून माझं युज्युअल रिकमेंडेशन आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिसचे जे पहिली इनिशियल छोटे ब्रँड्स आहेत त्यांनी ना पहिले पार्टनरशिप, एक तर प्रॉपरेटरी करा इंडिव्हिज्युअल असेल तर, नाही तर पार्टनरशिप फर्मपर्यंत जा. मॅक्झिमम LLP ला जा आणि एक एक्स्ट्रीम लेवल आहे की नाही आता कंपनीच्या नावाशिवाय धंदाच होऊ शकत नाही तरच प्रायव्हेट लिमिटेड करा. तुमच्या फर्मच्या नावाने धंदा होत नाही. प्रोडक्ट चांगलं लागतं, युनिट चांगलं पाहिजे, कंपनीचं नाव चांगलं असून काही उपयोग नाही. बरोबर, ती स्टाईल झाली लोकांना सांगाय प्रायव्हेट लिमिटेड. सो ते कन्फ्युजन टाळलं पाहिजे. खर्च किती येतो असा एक आम्हाला प्रश्न आपल्याला चावडीला नेहमी विचारला हवं. आपल्याकडे चावडीकडे एक धमाका नावाचं पॅकेजच आहे. त्याच्यात काय होतं, तुमच्या बिझनेससाठी लागणारे सगळे रजिस्ट्रेशन, लायसन्स, परमिशन्स प्लस सोबत काय काय लागतं तर तुम्हाला प्रिंटिंग मटेरियल जसं की तुमचे लेबल्स बनवणे असेल, तुमचा लोगो डिझायनिंग असेल, कारण ट्रेडमार्क आला तर लोगो येतो, तुमची वेबसाईट असेल, राईट. त्यानंतर तुमच्या प्रिंटिंग मटेरियल मध्ये परत खूप प्रकार आहेत, जसं हँडबिल वेगळं येतं, पॅम्पलेट वेगळं येतं, पोस्टर वेगळं येतं, तुमच्या दुकानाचा बोर्डचं डिझाईन वेगळं येतं, बिल बुक वेगळं येतं. हे सगळं आलं. मग आपल्याकडे सोशल मीडियाचे अकाउंट्स क्रिएट करणं झालं, त्यानंतर त्याला काय म्हणतं की प्रमोशनल काही रील्स बनवून आलं. आपल्याकडे एक्सक्लुझिव्हली अशा काय फॅसिलिटी आहेत. प्लस जर तुम्हाला लागलं की तुमच्या बिझनेससाठी CRM हवा आहे, तुमच्या बिझनेससाठी काही सेपरेट सॉफ्टवेअर बनवायचं आहे, तुमच्या बिझनेससाठी प्रमोशनल व्हॉट्सअप, तुम्हाला आता नवीन जे आलंय की व्हॉट्सअप प्रमोशनल पाहिजे किंवा तुमच्या बिझनेससाठी SMS पाहिजे, याही फॅसिलिटीज आवडीकडे सगळ्या मिळतात, राईट. आपले प्राईम डिपार्टमेंट आहे, याच्यात ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहे. प्राइसिंग बऱ्यापैकी आपण मार्केटपेक्षा स्वस्तात देतो. कम्पॅरेटिव्हली सर्व्हिस का चांगली आहे तर आपल्याला त्यातला सेन्स आहे, आपल्याला कळतंय की नक्की काय येतं, राईट. सो डॉक्युमेंटेशन मध्ये बेसिक एवढे 5-6 प्रकार जर सांभाळले तर बऱ्यापैकी सगळे बिझनेस याच्यात कव्हर होतात. फक्त शेवटचा मुद्दा आहे की नॉन टेक्निकल बिझनेसेसला काय होतं, म्हणजे जे टेक्निकल बिझनेसला काय होतं, नॉन फूड बिझनेसला FSSAI लागत नाही. कंडिशन वाईज त्या बिझनेसला काय वेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत का, जसं की पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन बऱ्याच वेळा बिझनेसला मागितलं जातं. MIDC ला वगैरे असल्यावर होतं. हा, पण MPCB लायसन किंवा CPCB लायसन वेगवेगळ्या बिझनेसेसला ऍप्लिकेबल आहेत, गरजेचे आहेत. तर तो कॅटेगरी तो बिझनेस येत असेल तर ते काढणं गरजेचं आहे, कारण तुमच्याकडून पोल्युशन तर होत नाही ना, हे कन्फर्म करणं आहे. त्यानंतर तुमचं जर का समजा जसं कॅटल फीड सारख्या बिझनेसमध्ये तुम्ही मोलायसिस वापरता तर तुम्हाला एक्साईजचं लायसन काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा वेस्ट मॅनेजमेंट करत असता अगेन तुम्हाला MPCBचं ते लायसन्स तुम्हाला गरजेचं आहे. सो हे कॅटेगरायझेशन पण आहेत वेगवेगळ्या बिझनेसमध्ये. बिझनेसवर मला ते डिपेंड आहे काय कुठला बिझनेस ठरवला लायसन कुठले येणार. आणि अगेन स्टेट वाईज पण आहे, म्हणजे आपण आता जरी महाराष्ट्राचा विचार करत असलो तर अगेन स्टेट चेंज झालं तर काही स्टेटचे पण वेगवेगळे काही बेसिक रूल्स असतात. सो ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे की आपण काय करतोय आणि व्हिजन पण सांगता आलं पाहिजे. आता एक्झाम्पल फूड मध्ये बऱ्याच लोकांचं असं होतं की लोक म्हणतात की एक काम करा, आता रजिस्ट्रेशन करा, पुढे बघू. आणि त्याला वाटतं कोण बघतंय आणि मग दिलं माल पुण्याला पाठवलं, गपकन नेमकं पुण्याला धरलं माल, तर अडचण येते. ओके, अजून एक प्रश्न खरं बरं झालं याच्यात तुमच्यामुळे. आम्हाला ऑनलाईन विकायचं आहे, ऑनलाईन विकताना GST नंबर कंपल्सरी लागतो, फूड लायसन्स कंपल्सरी लागतं, अपडेटेड लागतं आणि दरवर्षी त्याचं तुम्हाला काय म्हणता येईल आपल्याला ऑडिट केलं जातं या सगळ्या गोष्टी. दरवर्षी त्याचे कंप्लायन्स करणं आहे, दर महिन्याला GSTचे कंप्लायन्स करणं आहे, दर 3 महिन्याला FSSAIचे कंप्लायन्स करणं आहे, हे सगळं करणंच आहे. म्हणजे ऑनलाईनला परत वेगळं हे करावं लागतं. ऑनलाईनला कंपल्सरी GST काढावाच लागतो, कंपल्सरी FSSAI काढावंच लागतं जर फूड सेक्टर असेल तर. म्हणजे तुम्हाला डीमार्टला माल विकायचा आहे, ब्लिंकिटवर माल विकायचा आहे, आता काही यादीवर माल विकायचा आहे तर तुम्हाला हे कंपल्सरीच लागेल, गव्हर्नमेंटचाच रूल आहे. ऑनलाईन सेलिंगला तुम्हाला लायसन्स कंपल्सरी आहे सगळे. म्हणजे तुम्ही छोटा करताय मोठा करताय त्याच्याशी गव्हर्नमेंटला काही, इव्हन ट्रेडमार्क कंपल्सरी, त्याशिवाय तुम्ही स्वतःच्या नावाने विकू शकत नाही. सो त्यामुळे ट्रेडमार्कचा व्हिडिओ पण मी इन्सिस्ट करेल की बघा. या सगळ्या प्रोसेसला चावडी हेल्प करते प्रोफेशनल चार्जेस घेऊन. सो ज्यांना म्हणजे काय म्हणतं की बिझनेसचे रजिस्ट्रेशन, लायसन्स किंवा सगळ्यातलं कन्सल्टेशन हवं असेल किंवा ती सगळी सर्व्हिस हवी असेल आपल्याकडे ती सगळी उपलब्ध आहे. एवढं जर व्यवस्थित बेसिक लेवलच्या गोष्टी सांभाळल्या तर बरेच प्रश्न सुटतील. त्यातलं फक्त एक उदाहरण सांगतो. मागे एकदा असं झालं होतं, भुसावळचा एक किस्सा आहे. आपल्याकडचाच एक कॅन्डिडेट आहे,
ट्रेनिंग आपल्याकडे झालंय, सगळं आपल्याकडे झालं, लायसन्स सगळे सांगितले जातात कोर्समध्ये, विचारलेही गेले, तो बीसीपी मेंबर पण आहे राईट. तर त्यांनी ज्यावेळेस ते लाईट मोडवर घेतलं, होऊन जाईल सर, गावाकडे इकडे कोण येतंय, सो एक असते ना थॉट, ग्रामीण ह्याच्यात गावाकडे कोण त्रास देत आहे, तर त्याचा तो युनिट सगळं उभं राहू दिलं गेलं आणि मग शरीराच्याने त्रास द्यायला सुरुवात केली. ठीक आहे, ही घटना आहे मागच्या वर्षी मार्च एप्रिल महिन्याच्या आसपासची. तर त्याचं फायनल त्याचं युनिट सुरू व्हायला जवळजवळ 1 वर्ष लागलं, कारण त्याकडे कोणतेच लायसन रजिस्ट्रेशन नव्हते, जे मी मगाशी व्हिडिओत सांगितलं त्याप्रमाणे. आणि खूप बेसिक डॉक्युमेंट आहे तो, ग्रामपंचायतनं हरकत दाखला आहे, किंवा काही ठिकाणी तुम्हाला जमीन येणे करावं लागते, इंडस्ट्रियल बिझनेस असतील तर, तुम्ही ग्रामीण भागात करता, तर लोक लक्ष देत नाहीत आणि मग प्रॉब्लेम क्रिएट होतात. सो या गोष्टी सगळ्या अगोदर समजून घ्या, त्याचे प्रॉपर नियम समजून घ्या, आपल्याला कोणते ऍप्लिकेबल आहेत हे प्रॉपर जेव्हा चावडीत तुम्ही कोर्सला ऍडमिशन घ्याल किंवा प्राईम डिपार्टमेंटला कॉल कराल, समजून घ्या, म्हणजे पुढे जाऊन लिगली इश्यूज होत नाहीत, तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतो. बस एवढंच सांगायचं. थँक्यू.